श्री स्वामी समर्थ. मंदिरात जमा झालेल्या भक्तांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला होता. स्वामी आकाशमार्गे सरोवराच्या मध्यभागी अचानक अवतीर्ण झाले ही बातमी गावोगाव पसरली आणि द्वारकेपासून स्वामींना पाहायला माणसे येऊ लागली. महंत आणि ते त्याचे गुंड शिष्य नारायण सरोवरात उतरले आणि स्वामींच्या दिशेने जाऊ लागले. त्यांच्या हातात पूजेचे ताट होते. स्वामींनी त्यांना पाहिले मात्र आणि महंत लटापटा कापायला लागले. एवढी स्वामींच्या नजरेत झरप होती. कसे बसे महंत स्वामीपाशी पोहोचले. स्वामी पाण्यावरच होते आणि महंत गळाभर पाण्यात अक्षरशः लोटले होते. त्यांचे पाय चिखलात खोल खोल जाऊ लागले. महंत स्वामींची करुणा धरू लागला आणि म्हणू लागले, या अपराधाला क्षमा करा. पुन्हा माझ्या हातून वाईट कृत्य घडणार नाही. पुन्हा कडूनही स्नानासाठी दक्षिणा गोळा करणार नाही. स्वामी कृपावंत व्हा आणि क्षमा करा. आता मंदिरात चलावे. अपराध सर्व क्षमा करावे. दिनजनो द्वारका उठावे. पतित पावन नृसिंह. स्वामींना महंताची दया आली. स्वामींनी काय केले तर ते पाण्यावरून चालत मंदिराकडे निघाले आणि त्याच वेळेला महंत पाण्यातून धडपडत खाली पडत मंदिराच्या दिशेने चालू लागले. महंतांनी स्वामींना मंदिरात नेले. एका चांदीच्या चौरंगावर बसवले. स्वामींची पूजा केली. समर्थांना नैवेद्य दाखवला आणि प्रसादाचे ग्रहण करायची विनंती केली. समर्थांनी अन्नाचे ग्रहण थोडेसे केले आणि तो प्रसाद पुन्हा महंताच्या हातात दिला व सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करायला लावले. ताटातले अन्न संपतच नव्हते. पाण्यावरून चालत जाणारे, आकाशमार्गे संचार करणारे, प्रसादाचे ताट अक्षय भरून ठेवणारे स्वामी सर्व लोक प्रथमच अनुभवत होते. सर्वत्र स्वामींचा जय जयकार चालला होता. आश्चर्य म्हणजे देवळातले नगारे आपोआप वाजायला लागले होते. सनईचे मंजूळ स्वरसूर वातावरणात निनादू लागले होते आणि स्वामी समर्थ सर्वांकडे प्रेमळ नजरेने पाहू लागले होते. श्री स्वामी समर्थ.